काय करता? अरे मंदिराची जागा वसान पाहिली, भावा भावामध्ये मी लढाई पाहिली, ही गरिबाची पोर मी उपाशी पाहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, गरिबाच्या डोक्यावर मोडी पाहिली, ही गरिबाची पोर मी उपाशी पाहिली, अरे श्रीमंताच्या घरी रोज दिवाळी पाहिली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली, अशी कशी दुनिया चंद्रावर चालली, चंद्रावर चालली। जगाच्या दुनियेत न्याय नाही आणि देवाच्या दुनियेतला न्याय कधी संपत नाही, म्हणून म्हटलंय महाराजांनी, प्रभु हा खेळ, प्रभु हा खेळ दुनियेचा कशाला सांग केलासी, प्रभु हा खेळ दुनियेचा कुणाला भाग्य देवोनी बसविले मंचकावरती, कुणी किती कष्ट, कुणी किती कष्ट जरी केले तरी राहतात उपवासी रे राम, प्रभु हा खेळ दुनियेचा, देवाचा खेळ कोणाला समजला नाही आणि देवाच्या काठीचा कोणाला आवाज आला नाही, त्याच्याकडे पाहू नका आणि त्याची सूत्र तपासू नका, फक्त म्हणा तुझं विनो कोणा शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी तुझ्या ती त्रिभुवनी। महाराज म्हटली पाहिली पुराणे धांडोळीली दर्शने, पुराण पाहिली, शास्त्र पाहिली, श्रुती माता पाहिली, सगळ्या 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण पाहिलं, पण ऐसा न देखे मी कोणी तुझ्या ती त्रिभुवनी। म्हणून आता आम्ही ठरवलंय देवा, जी पंढरपूरची वारी करून आम्ही घरी आलो, आता पुन्हा आम्ही पुढच्या आषाढी एकादशीची वाट पाहतोय आणि आम्ही ठरवलेलं आहे की त्याच चरणावर आमचं सर्वस्व समर्पित करायचं। अभंगाचं शेवटचं चरण, तू कमल ठाई, तू कमल ठाई, तू कमल ठाई, तुझे पायी
ऐसा न देखे मी कोणी दुजाती त्रिभुवनी. आजन्म परमेश्वराचे चरण कमल, ते हे चरण सुकुमार, तेथे मन माझे भ्रमर. आपलं मन भ्रमर करा आणि परमात्म्याचं सुकुमार चरण अंतःकरणाला ठेवा. जीवनात कसलीही बाधा होणार नाही आणि कसलाही त्रास होणार नाही. सर्वस्वी जबाबदारी भगवंत तुमची घेऊन पूर्णतेला हे आयुष्य नेईल. इतकाच विश्वास तुकोबारींच्या वाणीतनं आपल्याला देतो आणि माझी झालेली सेवा चितकाला मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. बसलेल्या लोकांना माझी प्रार्थना आहे, विशेषतः तरुण मुलींना, तुम्ही गळ्यात तुळशीची माळ घाला. तुम्ही एक माळकरी झालात तर निश्चित तुमची पुढची पिढी माळकरी होईल. तुमच्या पोटी येणारी संतती सदाचारी जन्माला येईल. सगळ्या तरुणांनी माळ घाला. चोरी जारी मांस मदिरा सट्टा पत्ता सोळा म्हणतो काळजी करू नका, चर्चा करू नका म्हणतो. शांतता पाळा फक्त जरा. मुंगळा झाला तरी चालेल आपला, पण पिंगळा होईल म्हणजे होईल. त्यामुळं काय ते काळजी नसावी. फक्त महत्त्वाचा संदेश एवढा आहे, कीर्तनं खूप ऐकता तुम्ही, पण यातलं काहीतरी 2 शब्द घरी घेऊन जात जा. ज्यांच्या गळ्यात खरंच अजून माळा नाही त्यांनी माळा घाला. हात जोडून प्रार्थना आहे तुम्हाला. एकदा सातबारेवर नाव कोरून घ्या, आपलं फार चांगलं होईल. आपलं चोरी जारी मांस मदिरा सोडा, सट्टा पत्ता जुगार सोडा, माणूस म्हणून जीवन जगा. बरीच अशी माणसं आहे जी दारू पिताना दिसत नाही पण दारू पिणारेच आहे. 100% ते दारू पिणारे असते. त्यांचा चेहरा ओळखूच येतो. मी आता आध्यात्मिक समिट करता गेलो होतो वाराणसीला. राज्यातून श्रद्धेय उल्हासबाबा सूर्यवंशी आणि मी केंद्रीय युवा खेळ मंत्रालयाच्या द्वारा डॉक्टर मनसुखजी मांडविया मोदीजींच्या राज्यकारभारामध्ये त्यांचं खेळ युवा मंत्रालय कार्यक्रम, त्यांच्याकडे डिपार्टमेंट आहे, त्यांनी निमंत्रित केलं होतं. आम्ही गेलो. योगायोगानं राज्यमंत्री आपल्या लक्षातही खडसे आहेत महाराष्ट्रातून. आम्ही गेलो त्यावेळेला स्वाभिमानानं अगोदर त्यांनी चित्र दाखवलं की हिंदुस्थानात किती तरुणांची संख्या आहे. अख्ख्या विश्वात एवढे तरुण नाही एवढे आपल्या देशात आहे. पण पुढचा भाग त्यांनी सांगितला त्यावेळेला शर्मेनं मान खाली गेली. या देशात सगळ्यात जास्त तरुण आहे, पण हाच तो देश आहे ज्या देशातले सगळ्यात जास्त तरुण व्यसनाच्या आहारी गेलेले. सगळ्यात मुस्लिम समाज भरलेला कधीच तुम्हाला बिअर बारमध्ये दिसणार नाही. तुम्ही जाऊन या, कधीच मुस्लिम पोरं दारू पिताना दिसणार नाही तुम्हाला, व्यसन करताना दिसणार नाही. आपल्या रांगाच्या रांगा लावून मुली दारू प्यायला लागली, मुलं दारू प्यायला लागली. गावागावातल्या वराती धिंगाणा चालू झाला. नवरात्री उत्सवात धिंगाणा, गणपती उत्सवात धिंगाणा. अरे चाललंय काय नेमकं? हजारो करोडो रुपये आपले रोज दारूच्या व्यसनाच्या आहारी आपले पोरं खर्च करत आहे. काय आपल्याला जमिनी पोरायच्या हो? आणि काय आपल्याला किती द्राक्षाचं उत्पन्न काढलं, टोमॅटोचं उत्पन्न काढलं तर आपली क्रांती होणार आहे? मारवाडी समाज पुढं चालला, ब्राह्मण समाज पुढं चालला. त्या माणसांची पोरं कधी व्यसनी दिसत नाही तुम्हाला? दिसले तुम्हाला मारवाडी समाजाची पोरं व्यसनी? रोडवर पडलेली रिकामी फिरणारे, गप्पा मारणारे कधी दिसणार नाही तुम्हाला. विशाल महाराज खोलेचं आवर्जून सांगणार, पोरं तुमचा खिसा जर मजबूत असेल तर जगात तुमची किंमत आहे. तुम्ही आपले वाक्य ध्यानात ठेवा. रोज संध्याकाळी झोपताना आपल्या खिशात इज्जतदार बापाची अवलाद जर आपण असू ना तर 100% माझी प्रार्थना आहे तुम्हाला तुमच्या खिशाला हात लावा. अर्थव्यवस्था माणसाची अत्यंत मजबूत असली पाहिजे. जोपर्यंत तुमच्या खिशात पैसा मजबूत नाही तोपर्यंत यातली कोणतीच माणसं तुम्हाला रामराम सुद्धा घालत नाही. ध्यानात ठेवा, कोणी कोणाचं नाही. अर्थ मजबूत बनवा. अरे एक बाई आपण आपल्या घरात नांदायला आणली, सुखानं आपल्याबरोबर प्रपंच थाटते, तिच्या पोटी आपली संतती जन्माला आली. काय भिकारी करता का त्यांना? दारू पिऊन व्यसन करून 40च्या वरती गेली की शरीरही जाईल आणि मुलंही जातील नजरेसमोरचे. मरावं लागेल तुम्हाला व्यसनाच्या आहारी जाऊन. हे गोजीरवाने लेकरं या पोरांचं नुकसान करून जाणारे दारू पिणारे. या केविलवाण्या नजरेला जगात बाप एक मोठा आधारस्तंभ असतो. बाप गेल्यानंतर काय तानातान होते माणसाची. ज्याचा बाप गेलाय त्याला विचारा. निदान जी माणसं व्यसन करत असतील त्यांना माझी हात जोडून विनंती, फक्त नाटकं करू नका. तर बाळाला घ्या कुणी जवळ, फक्त नाटकं करू नका. कीर्तना ऐकायची आणि वाऱ्या करायच्या आणि जे लबाळी करायची ते करत द्यायची, काही उपयोग नाही. तुम्ही असे हजारो कीर्तन ऐकले आणि हजारो कीर्तन केले. अरे अनेक कीर्तनकार मातीत गेले, पुढेही जातील. कीर्तनातून जर 2 शब्दही परमार्थाच्या दृष्टीनं आपलं परिवर्तन होत नसेल तर या खर्चाला काय करता? आज तुमची मुलंच दारू पिताय, उद्या तुमच्या मुली दारू पितील, माझ्या मुली दारू पितील. कुठं चाललाय काळ? म्हणून माझी प्रार्थना आहे, विशेषतः तरुणांना खरंच प्रार्थना आहे, तुम्ही या 2 समाजाकडे पाहून आपलं जीवन आदर्श ठरवा. ते येणारा काळ तुमचा फार गरिबीचा काळ असेल. माणूस एकदा गरीब झाला, हालाकीचा झाला ना की त्याचा डोळा जमिनीवर जातो. सोन्यासारख्या जमिनी पोरवत चालल्या जातील हातातल्या. अरे जमिनीतून चांगलं उत्पन्न निघालं त्याला घ्यावं जरा. त्या बाळाला
जमिनीतून सोन्यासारखं उत्पन्न निघालं की एका बाजूला बापाचा चेहरा आठवतो, बापाचा. मी त्या दिवशी बोललो, जे गणेश भाऊ वगैरे सगळी मंडळी होते, जे कष्ट करणारे लोक आहे ना महाराज, त्या कष्ट करणाऱ्या लोकांना उत्पन्न चांगलं निघालं की एका नजरेला लक्ष्मीनं भरलेलं घर दिसतं आणि दुसऱ्या डोळ्याला ज्या बापानं ती जमीन कमवली तो बाप दिसतो. ज्यानं कष्टच केले नाही त्याला काय लागते हो जमीन विकायला? घेऊन दाखवा 2-4 एकर जमिनीचा तुकडा. त्यांनी जमिनी विकल्या त्यांचं पहा काय हाल आहे. पोरगा चांगल्या जागेवर आरूढ झाला की माणसाचं तुम्ही मरायला मोकळे व्हाल, पण त्याकरता बाप तितका उत्तम असला पाहिजे. निदान मरता मरता हिंदूच्या घरात जन्माला आला असेल तर तुमच्या पोरांची शाप घेऊन मरू नका, एवढी माझी प्रार्थना आहे तुम्हाला, एवढी विनंती आहे. मुलांनी आईवडिलांची सेवा करा, सुनेने सासू सासऱ्यांची सेवा करा, पत्नीने पतीची सेवा करा. आणि म्हाताऱ्या लोकांना हात जोडून विनंती, गुच्चप बसा गाड्या जरा, बोलत जाऊ नका. तुमच्या बोलण्यानं सगळं वाटोळं झालं. तुम्ही शांत बसले म्हणजे झालं तंटामुक्त गाव. 4 सूत्र आहे, मुलांनी आईवडिलांची, सुनेने सासू सासऱ्यांची, पत्नीने पतीची आणि म्हाताऱ्यांनी शांत बसण्याची कृपा करा. बास, गावाला तुमच्या दृष्ट लागेल असं 16 गाव साजरं करेल. लोक म्हणतील काय गाव आहे व पिंपरी, अरे काय तिथल्या महिला आहे, वाद नाही कोणाशी, चर्चा नाही कोणाशी, तिरस्कार नाही कोणाच्या. नाही तर बाई 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 1500 घेऊन आली की बाई कोणाच्या बापाचं ऐकत नाही. प्रार्थना आहे कारण सप्ताहातून जे सांगता येतं दुसरं कधीच सांगता तुम्हाला. सांभाळा, 5-10 वर्ष म्हातारी लोक सांभाळा, जरा सगळ्यांनी सांभाळा. शिकलेल्या पोरी तुम्हाला सांभाळणार नाही तुम्ही जर आतापासून सासू सासरे सांभाळले नाहीत. 10 वर्ष सासू सासरे सांभाळा, खूप परमार्थ करा, ज्ञानेश्वरी गाथा पारायण करा, तुमच्या मुलींकडून ज्ञानेश्वरी वाचून घ्या. एवढं जर आपण सगळ्यांनी केलं तर निश्चित ऊर्ध्वगामी बदल आयुष्यात झाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच सदिच्छा शुभकामना आपल्या चरणी व्यक्त करतो. आदरणीय शिवरामजी महाराज बोराडे, आदरणीय ऋषिकेश महाराज नवले, आदरणीय नागरे महाराज, आदरणीय ओमकार महाराज रायते, या सगळ्यांना मनस्वी धन्यवाद देतो. मोठ्या संख्येनं आपण कीर्तनाला आलात आणि जसा श्रोता कीर्तनाला पाहिजे तसंच कीर्तन. मी काही तुम्हाला फार हसवलं नाही, मी काही तुम्हाला फार विरंगुळा होईल अशा गोष्टी सांगितल्या नाही, पण निश्चित तुमच्या मुलाबाळांचं बल होईल अशा 2-4 गोष्टी आवर्जून सांगितल्या. त्या तुम्ही इतक्या छान ऐकल्या की मलाही कीर्तन करताना निश्चित समाधान जाणवलं. पहिल्यांदा तर इथं आल्या आल्या मला असं वाटत होतं आता जेवण करून झोपून राहू डायरेक्ट, कारण मी जाम झालो होतो. शिवराम महाराजांना मगाशीच म्हटलं आम्हाला 1 तास जवळजवळ धुळ्याला गेला, रोडचं काम चालू असल्यामुळं त्याच करता थोडंसं उशीर झाला. हरकत नाही, तुम्हाला सगळ्यांची क्षमा याचना करतो. पुन्हा एकदा विकी दादा गायकवाड, वा मला मगाशी सांगितलं अहो त्यांची सेवा वारकरी संप्रदायाप्रती आहे. मुळात ते माळकरी आहे आणि पांडुरंगावर त्यांची निष्ठा आहे. पूर्वजन्म मला असं वाटतं इकडचाच असला पाहिजे तुमचा, आणि तिकडच्या मंडळींना घेऊन वारकरी संप्रदायाचे शिलेदार तुम्ही झालात. अनेक मंडळी त्याही समाजातून त्यांच्याकडे बघतील आणि पाहतील आपल्यातला एक माणूस इतकी पांडुरंगाची उपासना करतो, निर्व्यसनी राहतो, सदाचारी जीवन जगतो. आज सगळ्यांची गरज आहे. आज अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, आम्ही जयंती साजरी केली. मी सगळ्या उत्सवाला हजर राहणारा माणूस आहे. मी फार समाधानी माणूस आहे ना. मी आणून मी या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान दिन माझ्या गावात सगळ्यात मोठा साजरा केला होता, सगळ्यात मोठा. अरे लोकशाही टिकली तरच देश टिकेल. या तरुण पोरांनी निदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या वाचनाचा संदेश जरी घेतला तरी आपल्या जीवनात आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. हातात एखादा टोकळा जरी आला तरी तो वाचला पाहिजे. हे आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कशी क्रांती व्हायची नाही. हे चांगलं आणि ते वाईट हे ठरवताच लोकांचं आयुष्य बर्बाद होईल. मला असं वाटतं असं वागणं चुकीचं आहे, बरं नाही. निश्चित बाबाजवळ गेलं ते आता छोटं त्या वयातली पोरं ऐकत नाही महाराज. बरं ते बाकीच्यांना ऐकू देत नाही की नाही, ते फार बंड असतात ती. आणि हक्काचं आहे बाबा इकडे का चोपदारांचं आहे का? तेच म्हटलं एवढं डेअरिंग कसं काय करू शकतो पोर, ज्याच्या हातात इथं सगळं सूत्र आहे याचंच लेकूर आहे म्हटल्यावर काय आता आवरायचं. मगापासून वाटत होतं बरं का मला, पण मला असं वाटलं बुवा खाली बसलेले असतील वडील त्याचे म्हणून जवळजवळ इकडं जे अर्थ येत आहे बसायला. वा डेअरिंग असं असतं. पण या वयात ते कीर्तनात खेळतं हे त्याचं भाग्य आहे. आपण कुठं होतो आपल्याला आपलं माहिती नाही अजून. मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरगं जर मशिदीत नमाज पठण करायला जात असेल तर हिंदूचं पोरगं कीर्तनात का खेळू नये, कीर्तनात का येऊ नये. निश्चित ती या ठिकाणी लेकरं आली पाहिजे. त्या पोरांचं स्वागत करूया. संतांचा ऐकत ऐकत आपल्या जीवनात क्रांती करूया.
कोणती क्रांती? परमात्मा जिंकला ही क्रांती. जर परमात्मा कोणाला, त्या यमराजाला काय करेल तो यमराजा? एक दिवस पिंपरीमध्ये येईल, हातामध्ये मोठं दोरखंड घेऊन येईल आणि जो बांधून न्यायचंय त्याला हाताला पायाला बांधल, उजव्या खांद्यावरती दोरखंड घेईल, ओढत 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 यमपुरीला घेऊन जाईल. त्यावेळेला वाटणं नाथ महाराज भेटतील आणि म्हणतील जा जा. सांगत होतो तोवर ऐकला नाही, सप्ताला सांगायला आलो तुला, ऐकलं नाही, आता जा. आमच्या काय बापाचं जाणार आहे आता? हे जरी नाही काला तरी दुसरा येईल, हे जरी नाही काला जरी नाही काला तरी दुसरा येईल, हे जरी नाही काला. गाडी वाजवा सगळी, गाडी सगळी. Hare
महिला मंडळी ताण घेऊ नका, सासूचा सासऱ्याचा कोणाचाच. रोज घरात नाचायचं, दरवाजा बंद करून ताना ताना ताना, भांडे पाडू नका, फक्त हळू नाचा. पण नाचण्याचा उद्देश गाये नाचे उडे आपुलिया छंदे, गाऊ नाचू विठो तुझा करू. कीर्तनात बसलेल्या सगळ्या माणसांनी थोडा वेळ रोज नाचायचं, लावायचं आपलं म्युझिक, नाचायचं. नाचणे हा चांगला व्यायाम आहे. रोज नाचा, रोज हसा. करोडपती काही काही माणसं हसत नाही. 1-1 करोड रुपयाचे द्राक्षाचं उत्पन्न झालं, हसत नाही. काय एका बुचकीत लोक मरून राहिले 51व्या वर्षात, तू काहून हसत नाही? हसा, गा, मोकळे राहा, आनंदी राहा. हीच आपली खरी हर्बल लाईफ आहे. निश्चित परमेश्वराची कृपा पिंपरी गावावरती राहो, अशीच प्रार्थना करूया. दुःख दारिद्र्य दोषाय, हे सगळे दोष, सगळं दुःख, सगळं दारिद्र्य तुमच्या गावातून निघून जावं. गोकुळासारखं तुमचं गाव असावं ही प्रार्थना करूया आणि सेवा भगवंताच्या चरणी सुपूर्द करूया. मुक्ताबाई 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 आदि शक्ती मुक्ताबाई जगन्माता मुक्ताबाई ब्रह्मचित्कला श्री ब्रह्मचित्कला मुक्ताबाई श्री संत मुक्ताबाई माऊली माझी मुक्ताबाई जय 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 संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुन्तं महिं न पारन्ते परमविदुषो यद्य सदृशी स्तुतिर्ब्रह्मादीनामपि तदव सन्नास्त्वयि गिरः अथावाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा हरी विटी विठ्ठल तुझवीन कोणा शरण जाऊ नारायणा ऐसा अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा भक्ती क्षेत्रातली चांगल्यातली चांगली निवड सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय. विठ्ठल आपल्या या पिंपरी नावाच्या गावामध्ये सालाबाद प्रमाणे चालत असलेला या श्रावणातला अत्यंत भव्य दिव्य भक्ती महोत्सव आहे. या आणि या महोत्सवामध्ये सेवा करण्याचं मला मिळालेलं हे सद्भाग्य. उपस्थितांच्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करतो. एक चांगला उत्सव आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित येऊन आयोजित केला. महिना ही भगवान महादेवाची विभूती मानला जाणारा अत्यंत पवित्र महिना आहे की ज्या महिन्यामध्ये एरवी वर्षभर जी माणसं चांगली वागतात ती चांगली वागतील यात काय नवल आहे. जे कधीच चांगले वागत नाही त्यांना या महिन्यात माणसासारखं वागावं वाटतं, कोंबड्यांच्या लांब राहावं वाटतं. म्हणजे खोराड्याच्या लांब राहणारा महिना आहे. भक्ती साधना उपासना करणारा महिना आहे. आपल्या गावात उत्सव आहे, पण ज्या गावात ज्या वाडीत ज्या वस्तीत कोणताच उत्सव होत नाही त्या गावामध्ये महिनाभर श्रावणाची पोथी होते. प्रत्येक मंदिरामध्ये एखाद्या ग्रंथाचं विवेचन होतं. मग हरिविजय म्हणा, पांडव प्रताप म्हणा, हे सगळे जे ग्रंथ आहे, भक्तिविजय म्हणा,
अनेक संतांच्या चरित्र कथा मैपती महाराजांनी लिहिलेल्या म्हणा, याच दिवसामध्ये त्या चरित्राचं उच्चार श्रवण आपल्याला सगळ्यांना घडत असतं. इतका पवित्र मानला जाणारा महिना आहे. सनातन वैदिक हिंदू परंपरेमध्ये या महिन्याला विशेष महत्त्व आहे. महाराष्ट्रापेक्षा 15 दिवस आधी मध्य प्रदेशमधले उत्तर भारतामध्ये श्रावण सुरू होतो. म्हणजे त्यांचा श्रावण लवकर समाप्त होतो आणि त्यांचे 15 दिवस संपले, त्यांचा पूर्ण श्रावण संपला की आपले 15 दिवस झालेले असतात. पण संपूर्ण देशामध्ये भगवान महादेवाची उपासना करणारा हा मास म्हणून ओळखला जातो. अशा पवित्र मासामध्ये तुम्हा संत सज्जनांच्या सेवेचा सुयोग आहे. मुक्ताबाईंनी मिळालेल्या वेळेमध्ये हा लळा पुरवून या अभंगाचा काहीसा भाव, काहीसं चिंतन तुम्हा आईवडिलांच्या साक्षीनं भगवान विश्व गुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथांच्या पवित्र भूमीमध्ये गोदावरी माईंच्या साक्षीनं पूर्णतेला न्यावं अशी प्रारंभी प्रार्थना करतो. हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय निवृत्ती महाराज रायते बाबा महाराजांच्या विशेष मार्गदर्शनातून उत्सव संपन्नतेच्या दिशेला जातोय. मला आदरणीय हरिभक्तपरायण संगीत अलंकार आपल्या जिल्ह्याचं वैभव शिवरामजी महाराज बोराडे यांचा संपर्क झाला त्यावेळेला आपण ही सेवा केली पाहिजे. इथले ग्रामस्थांचा आग्रह आहे आणि म्हणजे विकीदादा गायकवाड यांचा विशेष आग्रह आहे की महाराज या सेवेला आले पाहिजे. विकीभाऊ गायकवाड आणि शिवराम महाराज यांचा विशेष संपर्क चालू होता आणि त्यांनी माझ्याकडे ही सेवा सुपूर्द केली. आपल्या दोघांनाही मनापासून वंदन करतो. आज भजन साथीला उपस्थित महाराष्ट्रातलं भजन वैभवच कीर्तनाला आहे. आदरणीय शिवराम महाराज आहेत, आदरणीय ऋषिकेश महाराज नवले आहेत, आदरणीय आमचे नागरे आबा आहेत, जालन्यावरून या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंग साथीला निवृत्ती बाबांचे सुपुत्र आपल्या सगळ्यांचे लाडके. या विश्वामध्ये ध्वनी ज्या वेळेला तयार झाला त्यावेळेला पखावाजाचा ध्वनी नंतर काढला ओंकार ध्वनी, अगोदर ओमकार असा ध्वनी निघालेला. या विश्वातला पहिला उच्चार ओंकार आहे. त्यामुळं आता नाशिक जिल्ह्यातला पहिला वादक म्हणून ओमकाराकडे पाहावं लागतं. इतकी तयारी त्यांनी नाशिक जिल्ह्यात केली, त्यांना मानलं पाहिजे. खूप चांगली उपासना, वडिलांचं नाव चालवण्याकरता त्यांनी पुढं केलं. दावचवाडी, त्याच्यामुळंच त्यांनी दावचवाडीने बरोबर हेरलं त्यांना, आहे की नाही. चांगला माणूस हातातून जाऊ दिला नाही. अगदी सगळे नातेवाईकांचीच गाव आहे, त्यांची सासरवाडी या परिसरात आहे, मामाचंही गाव आहे. ओंकार महाराज उपस्थित आहे. अत्यंत उत्तम सिस्टीम आपण कार्यक्रमाला लावली. भालदार, चोपदार, तुमचे दोन्ही चोपदार मला लय आवडले गड्या बा. यार चोपदार म्हणता बा, म्हणजे ते कोणाकडं पाहतही नाही, कोणाकडंच त्यांचं लक्ष नाही. काय काय आम्हाला चोपदार घ्यायला येतात. गाडीतून उतरलं चोपदार पाहिलं की असं वाटतं तुम्ही आले का मला घ्यायला. मलाच तर तुम्हाला न्यावं लागतंय आता तिथपर्यंत, तुम्ही मला काय घ्यायला आले. तरुण यंग जनरेशन आहे. ज्या गावातल्या तरुणांना चोपदार भाऊ वाटतं, भगवंताने केलेली सेवा आहे. त्या गावात ज्या गावातील टाळकऱ्यांना तरुणांना टाळ घ्यावा वाटतो, ज्यांना कीर्तन श्रवण करावं वाटतं, निश्चित त्या गावाकडं किमान 30 वर्ष सुद्धा बघायची गरज राहत नाही. 30 वर्ष श्रीमंत गाव आहे. ज्या गावातल्या तरुणाच्या गळ्यात टाळ आहे, ज्या गावातले तरुण उत्साहानं सप्ताहात सहभागी होतात, 30 वर्ष त्या गावाला अजून तरी किमान धोका नाही. आणि मला असं वाटतं त्यातलं आपलं गाव आहे. रवळसला माझं येणं झालंय. आप्पा रेल्वेनं आलो होतो रवळसला. आप्पांनी मला सोडून दिलं होतं 5 वाजेच्या पॅसेंजरला मुक्काम करून. रवळसला आलो, पण रवळस पिंपरी आता कोरम पूर्ण झाला. अजून काही तिसरं गाव नाही या गावाला. असले ते गावकरी तर ध्यानात ठेवा जरा, आहे की नाही. म्हणजे कोरम राव देऊ नका बा. आपल्या सगळ्यांप्रती वंदन आहे. तुम्ही उभे असलेल्या मंडळी खाली बसलात तर फार बरं होईल, कारण विनाकारण तुम्हाला 2 तास त्रास होईल. आपल्याकडे वेल्डिंगचा टाका आहे. एकदा तो टाका मारला की एक तर तुम्हाला जाताही येत नाही आणि त्या टाक्यापासून वंचितही होता येत नाही. त्यामुळे तुम्ही बसून कीर्तन ऐका. उभंही राहिला तरी मला काही अडचण नाही. आता उभं राहायचीच दिवस आहे. पुढं पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, ग्रामपंचायतीचे इलेक्शन आहे. पण योग्य वेळी आपल्या ताकदीचा वापर आपण करावा अशी माझी अपेक्षा आहे. उपस्थित सगळ्या तरुणांची आज संख्या विशेष जरा जाणवते तरुणांची या भागात. तुम्हा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत आहे, प्रणिपात आहे. हात दाखवताय ती मंडळी. कूलर बंद करा. हां बरोबर बरोबर. दोन्ही कूलर बंद करा, आवाज जाईल जरा. विठ्ठल विठ्ठल. बंद करा फॅन. भरपूर गावची मंडळी, देवपूर्ण अप्पा आहेत, सगळे सहकारी. माझे बंधू गणेशदादा जाधव आहेत, माझे सहोदर राकेशदादा आहेत, आमचे विशालदादा सदाफळ,
विंचुरून या कार्यक्रमाला आमचं रोशन आहे, जनाबो आदीकडून सगळीच मंडळी, आज भरपूर मंडळी पाहायला मिळते. सगळ्यांच्या गाठीभेटी होत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीसुद्धा मोठ्या संख्येनं कीर्तनाला आहे. तुम्हा सगळ्यांप्रती करुणेनं प्रेमभावानं वंदन करतो आणि माझ्या चिंतन सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबर यांचा 4 चरणाचा अभंग आपण सेवेकरता निवडलाय. या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबर आहे भक्ती क्षेत्रातली चांगल्यातली चांगली निवड सांगताय. मनुष्याला चांगल्यातलं चांगलं निवडता आलं पाहिजे. का हो निवड तुकोबरांनी करावी? निवड ज्याला साम्यतेची नजर आहे तिथं शक्य होते. नाही, ज्याच्या दृष्टीत भेद आहे त्याला शक्य होते. अहो समान नजरेनं जग पाहायची ज्याला सवय पडली त्याला निवड कशी शक्य होईल? हेही सारखं हेही सारखं निवडता येईल का? हे उनं आणि ते धुणं असं करता आलं पाहिजे. हे 19 हे 20, हे चांगलं हे वाईट, ही दृष्टी ज्याच्याकडे आहे त्याला निवड करता येते. तुकोबरांकडे तर समान नजर आहे. आम्हाला सगळं सारखं दिसतंय. मुंगी आणि महाराज म्हटले मुंगी काय राव काय, आम्हाला एकच आहे. आमच्या नजरेला कधी भेद दिसत नाही. आमच्या दृष्टीत आम्ही कधी भेद पाहत नाही. पण तरी तुम्ही निवड का करताय? का निवडावं लागतंय तुकोबरांना? त्याचा अर्थ असा आहे पिंपरीकर जिथं भेसळ झाली तिथं निवड करावी लागते. कारण झालेली भेसळ निवृत्त केली नाही, निवड केली नाही, बंद केलं तरी चालेल. तर ती निवड जोपर्यंत होत नाही तोपर्यंत जगाला योग्य निवडीचा संदेश जात नाही. म्हणून तुकोबरांनी निवडत आहे. मनुष्याला आयुष्यात चांगलं काही निवडता आलं पाहिजे. 2 गोष्टी आहे. एखादी वस्तू वापरली तर ती झिजते आणि तिचा वापर थांबवला तर ती गंजते. वस्तू वापरली नाही तर गंजते आणि वस्तू वापरली तर झिजते. नेमकं गंज कुठं चढू नये आणि कुठं झीज व्हावी हे ज्याला ज्याला कळालं त्याला निवड करता येते. मला असं वाटतं व्यवहारामध्ये याला गंज चढवल्यापेक्षा ज्ञानोबा तुकोबारांच्या सहवासात याला झिजवलेलं बरं आहे. परमार्थामध्ये आणि प्रपंचामधला फरक जर आपल्याला करायचा असेल तर मी त्या दिवशी बोलून आलो. परमार्थामध्ये कायम वर बघा आणि प्रपंचामध्ये कायम खाली बघा. परमार्थामध्ये ज्याच्या आंधळे पांगळे वासुदेव नाट जोगी मुका बहिरा पाठ आहे त्याच्याकडे बघा. आणि प्रपंचामध्ये आपल्याकडे मोटरसायकल असेल तर जो पायी चालतोय त्याच्याकडे बघा. परमार्थामध्ये ज्यानं क्रांतिकारक पाऊल ठेवलं त्याच्याकडे बघून यश मिळतं. आणि प्रपंचामध्ये आपल्यापेक्षा जो मनुष्य खाली पाहतो त्याला यश मिळतं. ज्या मुलाला 1000 रुपये कमवणारं पोरग दिवसाला रोज दिसतं त्याला निदान असं वाटतं की आपण काहीतरी कमाई करून घरात आणली पाहिजे, 2 पैसे घरात आणले पाहिजे, वडिलांना थोडासा हातभार लावला पाहिजे, काही मदत केली पाहिजे. आदर्श जीवन पाहिलं की मनुष्याचं चित्त झोरणीला लागतं. बरं का चैतन्य महाराज, आता आले चैतन्य महाराज, माझं नाव विसरलो मी, पण नाही घेतलं असतं तरी तुम्हाला सगळ्यांनी पाहिलं महाराज. आमचे चैतन्य महाराज नागरे अण्णा आहे पंचकेश्वरून भरपूर मंडळी आले वाच. परमार्थामध्ये मनुष्यानं वर पाहावं आणि प्रपंचामध्ये खाली पाहावं. वर पाहून प्रपंच होत नाही. मोटरसायकल चालवणाऱ्याने 4 चाकीवाल्याकडे पाहूच नाही. लक्ष गेलं तरी नजर वळवायची. का? आपली वेळ येईल तेव्हा घेऊ. आज अंतरून पाहून पाय पसरणं बरं आहे. काय 4 चाकीवाल्याकडे पाहता? दुसऱ्याचा महल पाहून आपली झोपडी जाळायची का? जाळायची नाही. खाली पाहाव. जो पायी जाळतोय त्याच्याकडे पाहिलं की मजा येते प्रपंचात. आणि परमार्थामध्ये अहो काय सगळेच कपिलेची वारी करतात त्यांना पाहावं. जे ज्ञानोबराय थांबल्याशिवाय निवृत्तीनाथ थांबल्याशिवाय अन्न प्रसादीकरण करत नाही त्यांना पाहावं. निदान चप्पल घालून का होईना, निदान निष्ठेने का होईना आपल्याकडून वारी घडेल. मला असं वाटतं मनुष्याला चांगलं निवडण्याकरता
खूप डोकं वापरावं लागतं. आणि ते जर तुकोबऱ्यांचा गाथा वाचून वापरलं तर मला असं वाटतं आपल्याला कष्ट होणार नाही. तुकोबरे निवडून देत आहे आपल्याला काय तुम्ही आयुष्यामध्ये केलं पाहिजे, कोण्या ठिकाणी टेकलं पाहिजे, कोण्या ठिकाणी स्थिरावलं पाहिजे, ही सगळी ठिकाणं तुकोबऱ्यांनी गाथेमध्ये आपल्याला काढूनच दिलेली आहे. दुर्दैव आहे आपलं, आपण त्या गाथेकडे बघत नाही. आपलं प्रचंड दुर्लक्ष झालंय. कीर्तनात बसलेले अनेक लोक कीर्तन ऐकताय, पण गाथा कोणी वाचत नाही, ज्ञानेश्वरी कोणी वाचत नाही. तुकोबाऱ्यांचे एक एक चरण माणसाला मागून आवाज देतो महाराज. जी माणसं गाथा पारायण करतात ना, ज्यांची तुकोबाऱ्यांवर निष्ठा आहे ना, एक एक चरण आवाज देतो तुकोबाऱ्यांचं. आवाज मागून आवाज देतो पुढं पारायण करत गेले की. आणि तुकोबारे म्हणतात मला वाचा, हे माझ्या मुखातले अभंग आहे, जगदोद्धारा करता बाहेर आलेले अभंग आहे. तुकोबाऱ्यांची वाणी असामान्य वाणी. तुकोबाऱ्यासारखी प्रज्ञा नाही महाराज. आजच्या कीर्तनात बसलेल्या तरुणाला विशाल महाराज खोलेंचा दावा आहे, मी विश्वासानं सांगतो तुम्हाला, प्रश्न तुम्ही तुमच्या अंतःकरणात निर्माण करा आणि पुढं गाथा घ्या, त्याचं उत्तर तुकोबारे देतात. प्रश्न तुमचा आणि उत्तर तुकोबाऱ्यांचं. फक्त प्रश्न विचारण्याची आणि योग्य यातलं काही चांगलं निवडण्याची धमक, इच्छा, चिकाटी, जिद्द, उमेद आपल्या मनात असली पाहिजे. आणि मला असं वाटतं ते अत्यंत सुलभ काम तुकोबाऱ्यांनी करून दिलेलं आहे. जिथं भेद आला तिथं निवडच करावी लागते, आणि जिथं समान नजर आली तिथं निवड करता येत नाही. तुकोबारे तरी निवड करता का? भेदात निवड होतेच. मोठा भाऊ शेतातून घरी येत होता. येता येता उसाचं रान, उसाचा मळा, 2-4 उसाचे खांड पोरांना घेऊन जाऊ म्हणून ऊस आणले खांद्यावर. रस्त्यानं दोघं चौघं भेटले. का रे, आम्हाला आमच्या पोरांना ऊस नेऊ दे, तुझ्या ऊसाचाच मळा आहे. बरं बाबा. 2 त्यांना दिले, 1 खांड ऊसाचं, 1 पूर्ण ऊस हातात शिल्लक राहिला. घरापर्यंत पोहोचले मोठे वडील, दोघं भावाचं कुटुंब एकत्रित, लहान्या भावाचा मुलगा आणि स्वतःचा मुलगा, दोन्ही पोरं पळत आले. चला बाबा आले, बाबा आले, बाबा आले, बाबा आले. ऊस आणला त्यांनी. दोन्ही पोरं ऊसा करता पळत आले. हा खांद्यावर घेतलेला ऊस हातात घेतला आणि मांडीवर करून त्या ऊसाला ठेवून त्या ऊसाचे 2 खांड केले, 2 टेर केले. उजव्या हातात एक बाजू आहे, डाव्या हातात एक बाजू आहे. फक्त उजव्या हातात जो ऊसाचं खांड आहे त्या बाजूला वाड्यातला ऊस आहे आणि डाव्या हातात बुळातला ऊस आहे. ऊस शक्यतो हा बुळातला गोडा असतो, वाड्यातला कमी गोडव्याचा असतो. ज्या बाजूला वाड्यातला ऊस आहे त्या बाजूला स्वतःचं पोरग आहे, आणि ज्या बाजूला बुळातला ऊस आहे त्या बाजूला भावाचं पोरग आहे. आता मनात तर असं वाटतं की गोड ऊस आपल्या पोराला गेला पाहिजे आणि वाड्यातला ऊस भावाच्या पोराला गेला पाहिजे. मग सरळ हात केले तर देता येत नाही. त्यानं त्याच्या हाताला आडी दिली, डावीकडचा उजवीकडं, उजवीकडचा डावीकडं. हे तुकोबाऱ्यांनी पाहिलं आणि त्याच्या लहान्या भावानंही पाहिलं. त्यानं सांगितलं, दादा, अरे ऊसा करता जर आडी होऊ शकते तर आतापर्यंत प्रपंचात किती आड्या पडल्या असतील, आपल्याला वेगळं राहिलं पाहिजे. लगेच तुकोबाऱ्यांनी प्रमाण लिहिलं. महाराज बोलतात, आपुलियाचा कळवळा, आपुलियाचा
आपलंच गोड लागतं. या कीर्तनात बसलेल्या कोणत्याही बाईला विचारा, जिला बाळ लहान तिला, की या गावात सगळ्यात देखणं पोरगं कोणाचं आहे, ते म्हणते फक्त माझा ढाण्या वाघ आहे या गावात. तिच्या ढाण्या वाघातली गंगा यमुना नाकातली तोंडात जाऊ द्या, पण ती म्हणते माझा ढाण्याच वाघ आहे. अगं आवर तुझा ढाण्या वाघ जरा. आई आहे मार, तिला दुसरं दिसतच नाही काही. ती सगळे वजा करते. मग सगळे चटणी वाटायला बसली वराट्यावर पाट्यावर. तिखट चटणी वाटता वाटता तिची चटणी वाटून झाली आणि पोराची बाहेर झाली. हिची चटणी झाली आणि त्याची शी झाली. दोघींची एकाच वेळेस झाली. त्यानं बाहेरून आवाज दिला, आई माझी झाली. ते म्हणे भाऊ माई बी झाली आता. अगं माझी घाण कोण स्वच्छ करेल. थांब जरा. नवऱ्याला आवाज दिला, मालक बाहेर या, पाणी घ्या जरा ते. घाला त्या पोराच्या कमरेवर. तो म्हणे मी मृदंग अलंकार आहे. ती म्हणे तुम्ही मृदंग अलंकार असा, नाही तर ह भ प असा, नाही तर प पु गु असा, 1008 असा. पाणी घाला मुकाट्यानं. आईला दुसरं कोणी मोठं वाटत नाही महाराज. आपुलियाचा कळवळा, तिला आलेकराचा जो कळवळा आहे. बाळ एक एकुलता, त्याच्या माथा हानीतल्या लाता, मग पाटोळा पैठणी ही नेसवता शोभली माता. नाथ महाराज म्हणतात, और एकुलतं एक पोरग आहे. आणि त्या बाईला जेवण सांगितलं आणि जेवणाला बोलावल्यावर मायलेक जेवायला आले, लेकरू आणलं तिनं सोबत. ज्याच्या घरी जेवायला आले त्यानं त्या पोराच्या मस्तकावर लाथ आणली, कमरेत लाथ आणली. त्याच्या माथा हानीतल्या लाथा. पोरग किती कपडे कसे त्याचे, राहतंय कसं, बोलतंय कसं. लात मारून पोरग खाली पडलं. आणि मग ते घरमालकीनं घरमालक म्हणतो, या तुम्हाला एक चांगली पैठणी देतो येवल्याची. जमीन. अरे लेकराला मारल्यावर कोणती माय अशी आहे हो की जेवण करीन? शक्य आहे का ते? आपुलियाचा, तिला आपल्या बाळापुढं जगातलं काही नको वाटतं. तिची दृष्टी भेदाची महाराज. तिला आपलं तसं दुसऱ्याचं दिसत नाही. माणसाची दृष्टी भेदाचीच आहे, म्हणून तर त्रास आहे. तुमच्या मुलीला तिच्या सासू सासऱ्यांनी त्रास दिल्यावर तुम्हाला वाईट वाटतं. दुसऱ्याच्या पोरीला आपल्या घरात नांदायला आणल्यावर आपण तिला त्रास देतो, ही कसली नैतिकता आहे? तुमच्या सासूने 2 शब्द तुम्हाला रागात बोलल्यावर त्रास होतो. तुम्ही बघा ना जरा, तुमच्या माहेरी काय चाललंय. तुमच्या आई ज्या वेळेला तुमच्या भाऊजाईला बोलते त्यावेळेला तुम्ही आईला 2 गोष्टी सांगितल्या पाहिजे. तुमच्या मुलाची जगामध्ये कोणी निंदा केल्यावर जर तुम्हाला राग येत असेल तर जगातल्या कोणत्याही बालकाची निंदा करण्याची नैतिक जबाबदारी तुमच्या माझ्याकडे नाहीये. दृष्टी साम्य पाहिजे, भेदातली नको. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बघा त्यांची दृष्टी. त्यांच्या चरित्रातलं प्रसिद्ध गाजलेलं उदाहरण आहे. मी 1000दा सांगितलंय उदाहरण, खूपदा. इंदोरला जर आपण कधी गेलात तर इंदोरला आढा बाजार नावाचं प्रसिद्ध स्थान आहे. तिथं खूप मोठा राजवाडा इंदोरला. मी कायम इंदोरला गेलो आप्पा, तिथं जाण्यासारखं आहे. खाण्याची पदार्थ राजवाड्यासारखे मध्य प्रदेशासारखे कुठं मिळत नाही. अनेक ऐतिहासिक वस्तू तिथं मिळतात, पाहायला मिळतात. आणि तिथल्या लोकांचं त्या राजवाड्याजवळ संध्याकाळी दुधाला येण्याची पद्धत आहे. दूध घ्यायला केशरयुक्त दूध. एवढा दुधाचा ग्लास आपण पाहिला तर असं वाटतं आपण पिऊ शकत नाही. पण जेवण संध्याकाळचं 1 चपाती आणि तेवढा 1 ग्लास दूध. त्या राजवाड्याच्या सभोवताली सगळे चांगल्या प्रसिद्ध ठिकाणचं आणि चांगल्यात चांगलं दूध मिळतं. ते अनेकदा पाहिलं. आजही अहिल्यादेवी पुण्यश्लोक अहिल्या मातेचं वैभव या राज्यात, या विश्वात, या देशात पाहायला मिळतं. त्या काळात बिचाऱ्या माऊलीनं मोगलांच्या ताब्यातून घेतलेले सगळे आपले शिवमंदिरं सोन्याचा कळस चढवला. सगळ्या ज्योतिर्लिंगांना फिरले. आमच्या मुक्ताबाईच्या मंदिराचा जीर्णोद्धार, पहिला जीर्णोद्धार
पुण्यश्लोक अहिल्यादेवीने केलेला आहे. हो, त्यांच्या अनुयायांनी तो होळकर परिवाराने केलेला उद्धार आमच्याकडे ती लिखित स्वरूपाची नोंद पुरातत्व विभागाकडे. चांगदेव महाराजांच्या स्थानावर जिथं तपश्चर्या केली तिथं पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं बोर्ड आहे. अजूनही अहिल्यादेवींच्या हातच्या विहिरी आपल्याला पाहायला मिळतात. बघा दृष्टी कशी म्हणतात समानतेची. समानतेत निवड करता येत नाही. असं घडलं, त्या आढा बाजारामध्ये एक प्रसिद्ध घंटा बांधलेला, ज्याच्यावर कोणावर अन्याय झाला त्यानं तो घंटा वाजवायला तिथं यायचं. कोणावर अन्याय हो, मग घंटा वाजवायला तिथं लोकांनी यावं. एकदा असं घडलं, एका गाईचं बछड रथाखाली चिरडल्या गेलं. ताजं ताजं बच्चो, ताजं ताजं वासरू, आणि रथाखाली चिरडल्या गेलं आणि ते बिचारं मेलं. फारच त्या गाईला दुःख झालं. शेवटी कोणा गाईचं बच्च मरताना आपण पाहिलं तर आपल्याला वेदना होतात. प्राण्यांवर फार प्रेम करणारं आपलं राज्य आहे. अहो, आता कोल्हापूरची हत्तीन, ती हत्तीने नेली मुकेश अंबानींच्या घरी. लोक रडून राहिले कोल्हापूर जिल्ह्यात. मला आज कोल्हापूरचा एका बाईचा फोन आला माझ्याकडे, मी रेकॉर्डिंग ठेवलंय मोबाईलमध्ये. ती माऊली म्हणे, महाराज तुम्ही 2 मिनिटं कीर्तनात बोला आणि तुम्ही सांगा, अहो आम्ही इतका जीव लावलेला हत्तीन, काही नाही याची गरज होती. ती प्रत्यक्ष महालक्ष्मीचं स्वरूपच मानायची महाराज तिला. हो, अजूनही आता ते मठाधिपती त्यांनी अन्न ग्रहण केलेलं नाही अजून. हो, त्या कोल्हापूरकरांनी इतका जीव लावला. काही काही लेकरं ती हत्तीन हत्तीन करताय, तिला आणा, तिला आणा, आमच्या महादेवीला आणा. तिला का नेलं? न्यायालयाच्या विरोधात जाता येत नाही. न्यायालयाचा खटला आला, न्यायालयाने ते मुकेश अंबानींकडे पाठवलं. आता पुन्हा बैठक चालू झाली. राज्यातलं पूर्ण वातावरण, कोल्हापूर जिल्ह्यातले सगळी मंडळी एकत्रित आली. ते म्हटले आमच्या हत्तीनं आम्हाला परत आणून द्या, आम्हाला दुसरं काहीच नको. जीव लावला एखाद्याला की तो जीव फार कठीण असतो, त्रास होतो त्याचा. हे तर स्वतःचं मेलं गाईचं. रडायला लागली. काय गरज होती इतक्या वेगात गाडी रथ हाकालायची? माझं बच्चे गेलं. तुम्हाला आश्चर्य वाटेल पिंपरीकर, त्या मुका जनावरा गायीनं आपल्या तोंडामध्ये, आपल्या दातामध्ये त्या घंट्याला बांधलेला दोर धरला. घना 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 तो दोर हलवून घंटा नाद करायला लागली. तो घना नाद त्या घंट्याचा ऐकला. घंटा वाजवताना थांबव तरी बाबा कोण आहे, पण थांबत सुद्धा नाही. हे लक्षात येता बरोबर अहिल्यादेवी होळकर ताबडतोब राजगादीवरती आरूढ झाल्या. कोण आहे, कोणावरती अन्याय झालाय? प्रधान सांगायला आला की बाबा ओ एक गाय आहे आणि ती गाय घंटा वाजवते. काव काय झालं? तिचं बछड रथाखाली चिरडल्या गेलं. अहिल्यादेवींनी ते चित्र पाहिलं. फारच दृष्टी समानतेची होती अहिल्यादेवीची. उनं धुनं माझं परक हा भावच नव्हता बिचारायचा त्या माऊलीच्या अंतःकरणात. तिनं गाईला पाहता बरोबर क्षणाचाही विलंब न करता नाशिकर लगेच शिक्षा सुनावली, दंड सुनावला. ज्या कोण्या नराधमाने कृत्य केलं असेल त्यालाही आडवा झोपवा आणि भरधाव वेगात रथ आणा, त्यालाही रथाखाली चिरडून टाका, माझी आज्ञा आहे. मग प्रधान सांगायला आला, आई साहेब थोडं थांबा. अवे दुसरं तिसरं कोणी नाही, आपल्या पोराकडून घडलेलं कृत्य आहे. आपल्यासारखं एखादा असतं तर त्यानं म्हटलं असतं दाब 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 फाईल दाब लवकर, फाईल काढू नको. ती महाराणी पुण्यश्लोक न्यायप्रिय राणी होती. ती म्हटली माझा असू दे. अरे तिचं मेलं ना, तिला न्याय देण्याकरता जर माझं मारावं लागत असेल तर मी तयार आहे. झोपवा त्याला आडवं. झोपवलं. रथ हाकालणारा बसवला. कोणाची ताकद होणार आहे? जिवंत माणसाच्या अंगावरून रथ आणायची. बरं 10 वेगात रथ यायचा आणि लेकरा जोडी येऊन उभा राहाय, पोरा जोडी येऊन थांबायचा. वेगात रथ यायचा, पोरा जोडी येऊन थांबायचा. वेगात रथ यायचा, पोरा जोडी येऊन थांबायचा. 3 वेळा चालक बदलले. मग मात्र पदर कमरेला खोसला. हातातलं शिवलिंग खाली ठेवलं. जेव्हा जेव्हा फोटो काढायची वेळ आली असेल, चित्र काढायची वेळ आली असेल, त्यावेळेला या विश्वात एकच माऊली आहे जिचा भगवान महादेवाशिवाय दुसरा फोटोच दिसत नाही. प्रत्येक फोटोत भगवान महादेव आहे. भगवंतालाही खाली ठेवलं
आणि रथाची त्या घोड्यांची लगाम हातात घेतली. मग मात्र रथ निघाला. सगळ्या उभ्या समाजाने गळा 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 पाणी वाहत आहे मुक्या जनावराच्या गाईच्या डोळ्यातून. तिला बोलता येत नाही, पण मुक जनावर भावनेनं अहिल्याबाईंशी बोलत होतं. अहिल्याबाई, माझं मेलं, तुमचं मारू नका, खूप त्रास होतो आपलं गेल्यावर. याला अभेदाची निवड म्हणतात, याला समानतेची निवड म्हणतात. जिथं बुद्धी भेदाची आहे तिथं आपल्याकरता एक नाही आणि दुसऱ्याकरता एक नाही होतो. पण जिथं समानतेची दृष्टी आहे तिथं न्यायात बदल होत नाही. तो कोबरे समानतेच्या दृष्टीत जगणारे महात्मे निवड करतात का? विठ्ठल विठ्ठल बरं, निवड करणं सोपं नाही, चांगल्या चांगल्यानं जमली नाही. राजा भरतोरी म्हणतात, न जाने संसार किम अमृतमय किम विषमय, क्वचित विद्वद गोष्टी, क्वचिदपि सुरामत्तकल, क्वचिदपि नावाद, क्वचिदपि हेयुरुदितम, क्वचिद रम्या राम, क्वचिदपि जरा जर जर तनूर. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. या संसाराला चांगलं म्हणावं की वाईट म्हणावं कळत नाही. राजा भरतोरी म्हणतात, क्वचित विद्वद गोष्टी. सगळेच लोक हुशार आहे असं म्हणू शकत नाही आपण. काही काही लोक बिंडोक आहे, त्यांना अकलेचं भान नाही. नागपंचमीला पत्ते खेळतात आमच्या भागात काही लोक. तुमच्या भागात नाही आहे का? हो नाही काहीतरी सांगा ना. सगळा जिल्हा काही सज्जन थोडीच असतो, असं काही असतंच ते. अरे हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. तसं महाराष्ट्रात असं गाव नाही ज्या गावात पत्त्याचा डाव नाही. गुलाम राणी पाहणारे लोक गावोगावी आहे. इथं सोळा जंगली रमी खेलो ना महाराज. विठाला विठाला. पत्ते खेळणाऱ्यावर रेट पडली, फाड पडली. 15-20 जण पत्ते खेळतोय, 7-8 जण पकडले. त्यातले 2-3 निष्ठून पडून गेले. एक पोलिसांनी पकडलंही नाही. ते पोलिसांनी पकडायच्या अगोदर पोलिसांच्या गाडीत जाऊन बसला. पोलीस म्हणतले, काय पाय तुले तो पुरस्कार फेकून मारा वाटून राहिला. काय ले का आम्ही तुला धरलं नाही, पकडलं नाही, तू एकदम पोलिसांच्या गाडीत येऊन बसला. अरे काय इमानदार माणूस आहे तू. तो म्हणे, साहेब गेल्या वर्षी पकडलं होतं तुम्ही मला पत्ते खेळताना. मग तू गाडीत येऊन बसला एकदम. साहेब गेल्या वर्षी इतकी गर्दी झाली की मी लटकून गेलो होतो इथून पोलीस स्टेशनला. या वर्षी आपण ठरवलं होतं लटकून जायचं. किती बिंडो काय हा आता. अरे काय करता यायचं. असे गावागावात आहे. 30% लोक पागल झाले मोबाईलमुळं. भान नाही राहिलं त्यांना. बेभान झाले लोक. कुकड चालून राहिले, बोलून राहिले, काहीच नाही. मी नाही का म्हाताऱ्याला परवा विचारलं, ते मोबाईलवर पाहत होता. म्हटलं, बाबा सप्ताह कुठे आहे? सप्ताह आहे का आमच्या गावात? म्हटलं, हो. तुला ते बी माहीत नाही वाटते. सुचतच नाही लोकांना. एक कंडक्टर एका पोरीला म्हटले, बाई कितवीत आहे? 11वीला आहे म्हणे. काका वा वा. अपडाऊन करते वाटते? हो, जाणं येणं करते रोज. असं का? चांगलं आहे चांगलं आहे. तुझ्या हातातला मोबाईल तुला जीवनात खूप पुढे घेऊन जाईल. का हो काका, तू कोणत्या गावची आहे? ते म्हणे, मी पिंपळगावची आहे. नाही मग खरंच तुला खरंच पुढं नेईल हा मोबाईल जीवनात खूप. ते म्हणे, पण माझ्या ध्यानात नाही येऊन राहिलं. ते म्हणत, बाई पिंपळगाव जाऊन अर्धा घंटा झाला तरी तू अजून एसटीत आहे म्हटल्यावर चांगली प्रगती आहे तुझी. हा जर तुला एसटीत इतक्या पुढे आणते तर बापा जीवनात. बेभान झाले लोक. कळत नाही लोकांना काय चाललंय आपल्या सभोवताली. क्वचित विद्वद गोष्टी. क्वचितच माणसं विद्वान आहे. क्वचितच विद्वान लोकांचं लोकांना ऐकावं वाटतंय. तुम्हाला एक सांगू का, मानसिकता नाहीये तुमची सुद्धा माझी सुद्धा की आपण फार वेळ चिंतनीय विषय ऐकू. सांगायला काय लागतं? सांगायला काय लागतं? नाही. तुम्ही 10-15 मिनिट कीर्तनात एखादा विनोद देऊ नका, लोक अंगा टाकता. पाहिजे तेवढी मजा नाही आली. लोक म्हणताय तू इकडे हरिपाठ म्हण जरा एकदा.
नाही तर बोलिले लेकुरे म्हण, बोलिले लेकुरे. मानसिकता आहे आपली. नेमकं तेवढंच आपलं दुर्दैव आहे. तुम्हाला एक सांगतो, तुमच्यासारखे लोक कीर्तन विसरता, भुलता तुम्ही, म्हणून आमच्यासारखीची मजा तरी आहे. जरा तुम्ही भुलू देऊ नका, तुम्ही अभ्यास करून या. आमच्यासारख्याला ग्रंथ चालल्याशिवाय नारदाच्या गादीवर येता येणार नाही. तुम्ही शोकांती काय राज्याची करता काय? कीर्तनाला बसलेल्या माता माऊल्यांना तरी प्रार्थना आहे बाबांनो, जरा रोज पहा आपले ग्रंथ उघडून. अरे ज्ञानेश्वरीची गाठ उघडली तेव्हा माणसाचं भलं होतं. आईनं चोडीची गाठ उघडल्याशिवाय लेकरू कसं तृप्त होईल? तुम्ही गाठा बांधून ठेवल्या ज्ञानेश्वरीच्या आणि गाथ्याच्या, अनापेक्षा करताय आमच्या पोराबाळांचं चांगलं व्हावं. होत नाही तसं, कधी होणार नाही. ज्ञानोबाराय तुकोबारायांनी जी ग्रंथ संपदा आपल्याकडे दिली, मला असं वाटतं ती ग्रंथ संपदा प्रत्यक्ष देवाच्या चरणावर नेऊन घालून देणारी ग्रंथ संपदा आहे. म्हणून महाराज म्हटले या ठेचा रोज लागणार आहे. ते किती गोड वर्णन आहे महाराजांचं. लागती चालता गा गुण दोषांच्या चालता गा गुणदोषांच्या ठेचा सांडिली वाट मग झालो निराळा कैसा. निवडण्यात पडू नका इथं, निराळे राहा. निराळे राहण्यात मजा आहे. राजा भरतुहरी म्हणतात कोणाला निवडता? क्वचित विद्वत गोष्टी तर क्वचित सुरामत्त कल. दारू पेलेल्या लोकांचा एका बाजूला वाद आहे, एका बाजूला विद्वानाची चर्चा आहे. काय निवडता? आपल्याला निवड येत नाही बाबा, राजा भरतुहरी म्हणतात. चला पुढं. क्वचित रम्या रामहा क्वचित विनावाद क्वचित पिहे विरोधितम. काही ठिकाणी विण्याचा नाद चालू आहे, काही ठिकाणी कर्कश रडण्याचा आवाज चालू आहे, काही घरात भजन आहे, काही घरात रडणारा आवाज आहे. ते कोणी मेल्यानंतर महिला रडतात, कीर्तनाला बसलेल्यांना तरी प्रार्थना आहे. रडण्याचं नाटक माणसानं कधी करू नये. मला वाटत नाही 100% दारावर एखाद्या बसायला गेल्यावर सगळ्याच बायांना रडायला येत असेल, असं होत नाही. मी आज सांगतो तुम्हाला, आज आमच्या जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार आहे संजयजी कुटे. चांगला माणूस आहे, 15-20 वर्ष 20 आता त्यांची 4थी टर्म आहे. त्यांच्या आई आज वारल्या. मी त्यांच्या घरी गेलो बसायला, त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं माझ्या आईचं खूप चांगलं झालं. 81 वर्ष माझ्या आईचं वय. सगळ्यांना, अगदी कोणीच तिथं रडत नव्हतं, कोणीच नाही. तर आम्ही तिथं बसलो. फार वारकरी माणूस. महाराज खूप सोनं झालं माझ्या आईचं.
माझ्या आईने मला चांगल्या जागेवर बघितलं, मी मंत्री झालो, आज मी 4थ्या टर्मला आमदार आहे, काही करणे. माझी आई म्हणे, भाऊ आपल्या तालुक्यात पिण्याचं पाणी अशुद्ध आहे, वारीच्या हनुमानाचं सगळ्या मतदारसंघात पाणी आलं पाहिजे. माझी आई मरायच्या अगोदर गावात आरोचं पाणी मी पोचवलं, तेवढं स्वप्न माझ्याकडून पूर्ण झालं. आता मी सांगितलंय बहिणींना नाही भावांना नाही, कोणी रडायचं नाही. कशाकरता रडायचं? अरे मरणासारखा सोहळा नाही आनंदाचा, मृत्यू हा खूप चांगला सोहळा आहे, आणि तो जर योग्य वयात झाला तर कशाला सहज आलं रडायला हरकत नाही. रडायला यायला नाटक करावं लागत नाही, एकदम जाणून बुजून सोळा. मला जाऊ द्या तुम्ही त्याच्यासोबत. ते बाई म्हणते सोळा तुम्ही मला, नाही मला जाऊ द्या, मी एकटी कशी जगू, मला तर वाटतं एकदा सोडूनच बाबर या बाई जाईल. अरे कोण जाते हो, कोणी गेलं असतं ते प्रमाण खोटे ठरले असते, कोणी जात नाही. आता काय सांगावं तुम्हाला, एका माणसाची दोन्ही पोरं शिक्षक, त्याच्या सोनाई शिक्षिका, आणि तो मेला. ते पोरं म्हणत तुम्ही रडा, आमचे वडील वारले. त्या बाया म्हणत आम्हाला रडता येत नाही. मग म्हणे रडीन कोण? म्हणे रोजान बाया सांगा. तो म्हणे रडायले, आता लोक निंद्याले बाया भेटत बुवा, कृपायला रडायले. तो म्हणे पिंपरीत तर काही शक्य नाही, दुसरं गाव पोहे एखाद देवपूर पाहता का नाही, तर पंचकेश्वरला झाला नाही, बाया पाहिजे म्हणे बुवा. मोकडदमाकडे गेले. तो म्हणे गाव किती पाहिजे? 10 एक द्या म्हणे चांगल्या स्वराच्या. तो म्हणे भाऊ आपल्याकडून तुमचं काम होणार नाही, तुम्हाला बाया पाहिजे कशाले? म्हणे रडायले. अरे म्हणे शक्य नाही, तुम्हाला मी एका बाईचा नंबर देतो, त्यांच्याकडे जातो मी, त्यांच्याकडे तुमचं एक काम होईल. त्या बाईचा आवाज आहे का? अरे म्हणे त्या बाईचा आवाज. ते बाई रिकामी गेली तर असं वाटते पोकलँड गेला आपल्या गल्लीतून, इतका धबधबा आहे त्या बाईचा. आवाजाचं काय घेऊन बसले तुम्ही? मग तिनं बाया पाठवल्या, आणि त्या बाया सगळ्या रडायला आल्या. राजा भरतुराजी म्हणतात त्या रडायला बसल्या, आणि मग ती म्हणते किला तू कर ना ग चालू. आता जो मेला ज्याच्याबद्दल रडणं आहे त्याचा काही इतिहास भूगोल नागरिक शास्त्र तर माहीत पाहिजे. नाही येईल की तशाच बोंबलती, काहीच माहीत नाही. काही लोकांना श्रद्धांजली अर्पण करताना काहीच माहिती नसते. यांनी शून्यातून विश्व निर्माण केला. बे ऐक, त्यानं लोकांच्या मुंड्या मोडल्या, येड्या. अरे शून्यातून विश्व निर्माण करीन तो आगाऊ होता. त्याला 2 बायका होत्या, तुला माहित आहे का? ते सांग ना. सगळा लबाडाचाच बाजार झाला ना, जिकडे तिकडे खोटं नाटच वर्णन. लोकांना अपेक्षा झाल्या आमचं वर्णनच केलं पाहिजे. अरे 18 पोराने हरिसी गाती ना, आम्ही कीर्तन ठेवणाऱ्याशी गाती, म्हणजे नरकच आहे की? असं नाही. खोटं कोणाचं वर्णन करू नये, खोटं कोणतं काम करू नये. माणसानं समाज मान्यतेचं, सौंदर्याचं, श्रीमंतीचं, पैशाचं, विद्वत्तेचं, कलेचं नाटक कधी करू नये. कधी त्याचं पितळ उघड पडेल. काय नाटक करायचं? बऱ्याच स्त्रियांनी नाटकं करून करून होता तो चेहरा गमवला. खरं ते. अरे निसर्गानं दिलेलं, परमेश्वरानं दिलेलंच टिकतं. कावळ्यानं किती घासलं म्हणजे त्याचा तो गोरा होईल, उलट त्याच्या मूळ रंगाला चकाकी चढेल ना, ओरिजिनल काळा त्याचा बाहेर येईल. तसं परमेश्वर आईच्या उदरातून तुम्ही मी जसे आलो तसेच जन्मभर राहणार. तुम्ही काय लावा त्याला, तुम्ही सेटाफिल आणा नाही तर क्रेटाफिल आणा. मग मला माहिती आहे ना ट्रेंडिंगला काय आहे सध्या, सगळं ठेवावं लागतं ते जोगळा करून, सोपं नाही. मला माहिती नाही, वेळेच्या मर्यादेत निवड एवढी जरी कळाली एका चरणातून तरी आपल्या कीर्तनाचं सार्थक झालं. आजचा विशेष तुकोबारांचा निवड आहे. बर तू राजे भरतुरी म्हटलं आम्हाला कळत नाही. क्वचिदपि रम्य क्वचिद रम्या राम. काही लोक रामात रममान आहे, आणि क्वचिदपि जरा जर तनूर. काही लोक तरुणपणात म्हातारे झाले. काय या जगाला निवडता? न जाने, ते म्हटले नाही व जमलं नाही आम्हाला. न जाने संसार किम अमृतमय किम विषमय, कळत नाही. पण मला असं वाटतं राजा भरतुरांनी सुद्धा तुकोबारांकडे पाहिलं असेल, आणि त्यांनी म्हटलं असेल निवडच करायची झाली तर तुम्ही तुकोबारांकडे यावं. का कशी आहे तुकोबारांची निवड? तुकोबारांची निवड ही भक्ती क्षेत्रातली चांगल्यातली चांगली निवड आहे. निवडीत काही प्रकार जर करायचे झाले तर बऱ्याचदा वाईटातलं वाईट निवडणं, चांगल्यातलं वाईट निवडणं, वाईटातलं चांगलं निवडणं, आणि चांगल्यातलं चांगलं निवडणं, असे 4 प्रकार करता येतील. वाईटातलं वाईट, मूर्खच माणसं बसलेली, त्यातला एक बाजूला काढायचा आहे.
म्हणजे काही भावबंद बिनविरोध ग्रामपंचायतीची वेळ आली की ते म्हणतात आम्हाला घ्या आम्हाला घ्या आम्हाला घ्या बिनविरोध असतात 3-4 जण बिनडोकच पण त्यातला एक तर घ्यावाच लागणार आहे निवडच आहे ना ती पण सगळेच मूर्ख आहे पण एखादा घ्यावं दगडापेक्षा वीट मऊ असं घ्या कोणीतरी लोक म्हणतात गाव चांगलं असलं की लोक म्हणतात घ्या जाऊ द्या त्यांची इच्छा आहे ना घ्या निदान वाद तर मिटेल म्हणजे अख्ख्या वर्गातून निवडायचंय साहेब वर्गात आले आणि विचारलं का रे या वर्गात पोरं 5वीचा वर्ग आहे करा 5वीचा वर्ग आहे हुशार आहे खूप हुशार आहे गुरुजी बरं बरं काही विचारायचं काही विचारा म्हणे काहीचे काहीच उत्तरं देतात ते तुम्ही विचारून पहा सगळ्यात हुशार कोणी म्हणे हाय सगळ्यात हुशार उभं केलं त्याला काय नाव आहे रे तुझं रामदास हुशार आहे खूप हुशार आहे तो विचारा तुम्ही त्याला का रे 30 तो म्हणे 80 गुरुजी म्हणत खूप हुशार आहे तो खूप हुशार आहे अरे पण तो 80 सांगून राहिला सांगू द्या म्हणे सांगले तर साहेब हे बाकीचे 100च्या पुढे हा एकटाच 30 80 सांगते हा बी 150च्या पुढे होता पहिले मी नाले धापधूप करू नये 80 लोकांना पुढच्या वर्षी 60 सांगीन तो प्रयत्न तर करा निवडायचा एक पण मूर्खातलाच मूर्ख ही वाईटातली वाईट निवड चांगला चला पुढं फार सोपं सांगतो अगदी दुसरी निवड आहे वाईटातली चांगली निवड काही ठिकाणी वाईटातलं चांगलं निवडावं लागतं 3 लोकांचे चेहरे आपल्या नजरेला ठेवा ज्यांनी वाईटातलं चांगलं निवडलं आईच वाईट निघाली आई चुकीची निघाली तरी चांगलं निवडलं भाऊ चुकीचा निघाला तरी चांगलं निवडलं आणि बाप चुकीचा निवडला आणि निघाला तरी चांगलं निवडलं प्रल्हादे जनक चला पुढं चांगल्यातली एक वाईट निवड आहे चांगल्यातून वाईट बाजूला काढायचं निवडावे खळे जरी दळणावो शेती करावी जतन याला चांगल्यातलं वाईट निवडणं म्हणतात चांगलं आणि त्याच्यातून वाईट बाजूला काढायचं पण एक चांगल्यातली चांगली निवड आहे ती चांगल्यातली चांगली निवड म्हणजे काय तुकोबारे म्हणतात आम्ही खूप फिरलो उदंड पाहिले उदंड वर्णिले ऐकेले पाहिले आम्ही क्षेत्र महिमे पण ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे खूप फिरून आलो पण पांडुरंग परमात्म्यासारखा कृपाळू दयागहन करुणा करणारा कृपा करणारा देव मात्र पाहायला मिळत नाही ही कृतज्ञता तुकोबारे भगवंताच्या चरणाजवळ जाताय एका बाजूला चरणाकडे बोट दाखवताय आणि एका बाजूला तुमच्या माझ्याकडे पाहताय आणि आपल्याला सगळ्यांना उद्देशून सांगताय आणि स्वतःची भूमिका मांडताय अभंगाच्या पहिल्या चरणात तुझं विना कोण
शरण जाऊ नारायणा, रोज हे प्रमाण म्हणा. देवा अरे तुझ्याशिवाय काय शरण येतो बाबा कोणाला. अरे आम्ही तर शरण येऊन राहिलो, आमचं भलं करशील यात काय नवल आहे. जे शरण आले नाही, ज्यांनी शिव्या दिल्या पण तुझ्या जवळ आले तरी तू त्यांचं भलं केलं. काय गोड आहे ज्ञानोबारांचे बघा तुम्ही. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान मनसी पात्रा पात्र, पै कैवल्यायसे पवित्र जे वैरियाही दिदले. मोक्ष दुराराध्यू कीर होय, परितोई आराधी तुझे पाय. मनोनी धाडसी जे तजाय, पाय को जैसा तुवा सनकाधिकाचे निमाने. सायुज सौरसू दिदला पुतने, जे विषाची स्तनपाने. मारू आली आगा राजसूय यागाचाई सभासदी, देखता त्रिभुवनांची मांदी. कैसा शतदा दुर्वाक्य शब्दी निस्तेजिला, ऐशिया अपराधिया शिशुपाळा. आपण पेठावदिदला गोपाळा, काय उत्तान पादाची आबाळा. द्रुपदी चाड तो वना आला याची लागी, बैसावे पितयाचे उत्संगी. चंद्र सूर्य दिका परिस जगी, श्लाघू केला. पाया पडणाऱ्याचा कोणी उद्धार केला रे नारायणा, तू शिव्या देणाऱ्याचा उद्धार केला रे शिशुपाळाचा. अरे बापाची मांडी असणं भावी असणाऱ्याला आढळपत दिलं. कोण करत देवा, हे तूच करू शकतो. म्हणून तुझवी नको ना शरण जाऊ नारायणा. आता मी कोणाला शरण जाऊ. आपण ज्या संप्रदायाची सेवा करतोय ना, त्या वारकरी संप्रदायासारखं कृपाळू दैवत डोळ्यानं पाहायला मिळणार नाही आपल्याला. डोळ्यानं हो. प्रातस्मरणीय वक्ते बाबा कायम एक उदाहरण सांगायचे. त्यांनी दिलेलं उदाहरण आहे. अनेकदा घडलेला प्रसंग ते राज्यातला डोळ्यासमोर ठेवायचे. आजही अनेक कीर्तनकार वक्ते बाबांची आठवण म्हणून ते उदाहरण सांगतात. आपल्याला काही प्रसंग माहिती नव्हते पण बाबांनी सांगावं. इंग्रज सरकारच्या काळामध्ये या महाराष्ट्रात, आता तुमच्याकडे भुसावळून येणारी ही जी नाशिक लाईन आहे, मध्य रेल्वे मुंबईला जाते, अशीच मनमाडवरून एक लाईन पुण्याच्या दिशेनं जाते. मनमाड पुणे. तुम्हाला पुण्याला रेल्वेला जायला मार्ग नाही. तुम्हाला पुण्याला जायचं असेल तर एक तर मनमाडला जावं लागेल, नाहीतर एक तर मुंबईला जावं लागेल. अशी पुण्याची लाईन आहे. कल्याणवरून तुम्हाला तिथं कल्याण जंक्शनवरून पुणे दिशेला जाणारी ट्रेन पकडावी लागेल. पण मुख्य मनमाड ते पुणे जी लाईन आहे ही नगर जिल्ह्यातून जाते. त्या नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूर नावाचा तालुका आहे. त्या श्रीरामपूर तालुक्यात एक खंडाळा नावाचं गाव आहे. वक्ते बाबांनी दिलेलं उदाहरण आहे. सत्य घडलेला प्रसंग आहे. काय देवाला सोडून कोणाला शरण जाता. आपली करुणा परमेश्वरालाच येते. त्यांनी आठवण त्या उदाहरणाची द्यावी. त्या खंडाळा नावाच्या गावाजवळ रेल्वेचं गेट होतं. अनेक हरिभाऊ पवार नावाचे हरिजन समाजाचे, त्यांचं दुसरं नाव यशवंत पवार, हरिजन समाजाचा माणूस, पण फार पांडुरंगावर श्रद्धा. देवाची सेवा करायची, भक्ती करायची. आणि ते गेटमन होते तिथं इंग्रज सरकारच्या काळात. रेल्वे गेट उघडायचं आणि रेल्वे गेट बंद करायचं. गाडी आली की बंद करायचं आणि गाडी गेली की उघडायचं. हेच काम त्यांच्याकडं. पंढरपूरची वारी आली. मग आषाढीला त्यांची खूप जायची इच्छा होती. त्यांनी अर्ज लिहिला, इंग्रज अधिकाऱ्याकडे नेला. जोहार जी मायबाप जोहार लिहिलं त्या पत्रामध्ये. पंढरपूरची वारी आली, वडिलोपार्जित वारी आमच्या घरी, आम्हाला पंढरपूरला जाऊ द्या. आषाढ शुद्ध एकादशीला आम्ही पंढरीत असलं पाहिजे, आम्हाला 15 दिवसाची सुट्टी द्या. तो कागद घेतला आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याने फाडून टाकला. पंढरपूरची वारी जा मुकाट्यानं गेटवर. वारी करता सुट्टी बिटी मिळत नसते. निघून आले हरिभाऊ. जाऊ दे, ते म्हटले काही सुट्टी देणार नाही भाऊ. इंग्रज अधिकारी स्वभाव त्यांचा, दिली नाही सुट्टी. 9मीचा दिवस आला. हरिभाऊला वाटलं 15 दिवसाची सुट्टी दिली नाही, 3 दिवसाची सुट्टी मागू. आले तिथं आणि पुन्हा अर्ज लिहिला. जोहार जी मायबाप जोहार. मालक, दशमी एकादशी द्वादशी 3 दिवसाची सुट्टी द्या आणि 3 दिवसाची सुट्टी देऊन मला पंढरपूरला जाऊ द्या. मला मुलगा होत नव्हता, मला मुलगा झाला. बायकोनं नवस कबूल केलाय. पांडुरंगाच्या कृपेनं झालेलं लेकरू एकदा नवस फेडायला पंढरीला जाऊ द्या. जाऊ नाही दिलं महाराज. पुन्हा कागद फाडून टाकला. हरिभाऊ गेटवर आले. अनेक लोक रेल्वेत बसूनही पंढरपूरला जात होते. पाहिलं
हरिभाऊ म्हणत गड्या होऊन काय होईल, नोकरी जाईल, शिक्षा होईल, पण वारी काही चुकवायची नाही. अरे कुलदीपक द्यायला देवानं पोटी आपल्या, आणि त्या देवाला कसं विसरायचं. थांबायचं नाही इथे. पण रेल्वे गेट उघडं ठेवलं तर अपघात होतील. बैलगाड्या, घोड्यागाड्या, पायी जाणारे लोक, सायकली रेल्वे खाली येतील, चिरडतील, मरतील. त्यापेक्षा लोकांना थोडा त्रास होईल, आपले माणसं त्रास सहन करतील. आपण गेट बंदच करून घेऊ आणि मग वारीला जाऊ. दोरखंडानं गेट बांधून टाकलं. पूर्वी गेटला दोरच होते, ते दोरखंड घट्ट बांधून टाकले दोन्ही बाजूला. उघडणार नाही, कोणाकडून सुटणार नाही असं बांधून टाकलं. रात्री गेट बांधलं आणि सकाळी पहिल्याच गाडीनं हरिभाऊ पंढरपूरला निघून गेले. पंढरपूरला पोचले. चंद्रभागेचं स्नान, पुंडलिकरायचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन, दशमी, एकादशी, द्वादशीचं पारणं सोडलं. निघावं वाटत नव्हतं, पण सावळ्या पांडुरंगाचा निरोप घेतला. आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. राई रखुमाबाई सत्यभामा माता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. नमस्कार माझा गरुड हनुमंता, आज्ञा द्यावी आता येतो आम्ही. येतो आम्ही आता पंढरीच्या राया, दंडवत तुझे पाया. अरे बाबा आता येतो, आमचा नमस्कार स्वीकार. गाडीत बसले हरिभाऊ. मग तालुक्याच्या गावाला उतरले, श्रीरामपूरला. तिथं उतरले, ते मेन डिव्हिजनला गेले. खंडाळ्याला गेले नाही, तिथं तालुक्याच्या ठिकाणी गेले, जिथं डिव्हिजन होतं तिथं गेले आणि लोटांगण घातलं. जोहार जी मायबाप जोहार, जोहार जी मायबाप जोहार. मायबाप तुमच्या आज्ञेचं उल्लंघन करून पंढरपूरला गेलो, मला माफ करा. 15 दिवसाची दिली नाही, 3 दिवसाची तरी सुट्टी द्यायची अपेक्षा होती, दिली नाही. तुम्ही जाऊन आलो पंढरपूरला, झाली चूक. घ्या या हरिजन समाजाच्या हरिभाऊला, या यशवंत पवाराला आपल्या पदरात. फार पांडुरंगाचा भक्त आहे मी, माझ्या समाजाकडं, माझ्या जातीकडं पाहू नका. मी पांडुरंगाची उपासना करणारा माणूस आहे, मला आपण पदरात घ्या. काय बोलताय तुम्ही? तुम्ही 3 दिवस नव्हता? नव्हतो मायबाप. मग रेल्वे गेट कोण उघडत होतं आणि बंद करत होतं? आम्ही माहिती घेतली तर रेल्वे गेट, गाडी आली की बंद व्हायचं आणि गाडी गेली की उघडायचं. कोणी केलं? अरे भाऊ तुमच्या सह्या आहे आमच्याकडं मास्टरवर. माझ्या सह्या? रजिस्टर बोलावलं. पा पिंपरीकर, जिथं जिथं जगाच्या मालकाचा हात त्या रजिस्टरला लागला होता ना, तिथं तुळशी आणि बुक्का पडलेला होता रजिस्टरमध्ये. ते हरिभाऊंनी रजिस्टर घेतलं आणि बदाळायला लागले छातीला. पांडुरंगा, अरे हरिजन समाजाचा हरिभाऊ झाला. भक्ताच्या कैवारे कष्टली विठ्ठले, कष्ट करतो. हरिजन समाजाच्या हरिभाऊ करता, या यशवंत पवारा करता रेल्वेचा गेटमन झाला रे देवा. तिथं सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी त्या खंडाळ्याच्या रेल्वे गेट जवळ पांडुरंगाचं मंदिर बांधलं. आजही जे लोक आषाढीला जात नाही ते लोखंडी रेल्वे गेटला हात लावता. हे ते गेट म्हणता बुवा ज्या गेटला माझ्या पांडुरंगानं नोकरी केलेली आहे. हात लावता लोक लोखंडाला. अरे जो या महाराष्ट्रात हरिजन समाजाच्या हरिभाऊ करता हरिभाऊ होतो, जो अंबर ऋषी करता 10 जन्म सहन करतो, जो आजही गोर गरीब भक्तांच्या उपयोगाला येतो, कुर्मदासा करता मुंगी पैठण करायला जातो, जनाबाई करता दळण दळतो, गाय होतो, भक्तांनी आवाज देता बरोबर सगळी रूपं ज्याला घेता येतात त्याला सोडून जे कधीच आपल्याला होत नाही त्या लोकांच्या काय सहवासात राहता, त्यांची काय चरण पाहता. म्हणून तुकोबारेंनी तुम्हाला म्हणा आदेश दिला, तुम्ही ज्यांच्याजवळ राहता त्यांना वजा करा,
आणि ज्याच्या लांब आहे त्याला जवळ करा. म्हणा तुझं विनो कोणा शरण जावो ना.